Brought to you by विगार्ड. राज्याचा खरं तर मूळ अर्थसंकल्प मार्चमध्ये जाहीर झालेला होता. आज अतिरिक्त अर्थसंकल्प जाहीर होताना अनेक पोकळ घोषणा केल्या गेलेल्या आहेत. खरं तर मागच्या अर्थसंकल्पातच ही 13,185 कोटी रुपयाची तूट दाखवली गेली होती आणि आता नव्यानं 11,771 कोटी याचा वेगवेगळं खर्चासाठीच्या माध्यमातून म्हणजे थोडक्यात आता 25,000 कोटी रुपयाची तूट या बजेटमध्ये असताना मोठ्या मोठ्या योजनेची घोषणा केलेली आहे. सरकारने मागचं बजेट हे पंचामृत म्हणून जाहीर केलं होतं. मागच्या वर्षभरात या पंचामृताचा एक थेंब सुद्धा कुठं आलेला नाही. मागचं पंचामृत वेगवेगळ्या समाज बांधवांसाठी वेगवेगळे मंडळ स्थापन केले होते, हे कुठं झालेले नाही. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी रिक्षा चालकांसाठी एक मंडळ केलं होतं, याला कुठेही 1 रुपयाची डिस्बर्समेंट नाही आहे. महात्मा फुले आर्थिक विकास मंडळाला मागच्या 2 वर्षांना 1 रुपया मिळत नाही आहे. आणि अशी स्थिती असताना ज्या घोषणा केल्या जर या बघितल्या तर या अतिशय फसव्या घोषणा आहे. मी आता कारण सुरुवातीला याचे पेपर्स उपलब्ध नव्हते, सगळे पेपर्स आता उपलब्ध झालेले आहे. खरं तर 25,000 कोटी रुपयाचं डेफिसिटचं बजेट असताना या सरकारने महिलांसाठी 46,000 कोटी रुपयाची याच्यात नियोजन केलं. वारीसाठी 36 कोटी रुपये. त्याच्यानंतर नमो शेतकरी योजनेचं तुमच्या माहितीच सांगतो की सरकारने अशी घोषणा केली होती, केंद्राची जी पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना आहे त्याच्याबरोबर नमो योजनेचा हप्ता दिला जाईल. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी पहिलं काम महासन्मान योजना पंतप्रधान शेतकरी महासन्मान योजनेचा दिला. त्याच्याबरोबर नमोचा हप्ता सुद्धा या सरकारने दिलेला नाही. खोट्या घोषणा सरकार करतात. नमोचा यावेळेसचा हप्ता यावेळेस दिलेला नाही आणि म्हणून या सरकारला अनेक वेगवेगळ्या पद्धतीचं आत्ताच्या घडीला लायबिलिटी असताना सरकारने हे ज्या घोषणा केलेल्या आहे. मला आता महाराष्ट्रामध्ये 42,000 गाव असताना गाव ते गोदाम म्हटलं असताना 100 गोदाम, 42,000 गाव आणि 100 गोदाम करणार. अशा वेगवेगळ्या ज्या प्रकल्पासाठी सिंचनाच्या प्रकल्पासाठी नव्यानं पुन्हा प्रशासकीय मान्यता म्हणजे याचा अर्थ पहिलं काम ते करू शकलेले नाही. त्याचप्रमाणे घरकुलाच्या योजना ज्या जाहीर केल्या मागच्या वर्षभरामध्ये 2 वर्षामध्ये या सरकारच्या काळात प्रधानमंत्री घरकुल योजनेचं कोणतंही काम या महाराष्ट्रात झालेलं नाही. नवनवीन घरकुलाच्या योजना जाहीर करतोय सरकार. थोडक्यात सांगण्याचा मुद्दा हा की या सरकारच्या तिजोरीमध्ये एक आणा नाही, माझ्या खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा, अशा प्रकारचं या सरकारचं आताच्या घडीला बजेट डिक्लेअर केलं त्याच्यातली स्थिती आहे. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वीगार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार. ठीक आहे, ओके. नगरमध्ये एक घटना घडलेली आहे. महानगरपालिका आयुक्त जावडे म्हणून आहे 9,30,000ची मागणी करतात, लाचेची मागणी, आणि 8 लाख रुपये तडजोड मान्य करतात. एकंदरीत आपण बघतोय दादा म्हणा किंवा मुख्यमंत्री म्हणा उपयोग भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे. मात्र या प्रकरणी अशा प्रकारच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून या प्रकारची रक्कम मागणी करण्यात भ्रष्टाचाराचा किती मोठा प्रकार असतो. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वीगार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार. मला हे सांगायचं की हे राजरोसपणे मी हे पुन्हा सांगतो की एखाद्या छोट्या मोठ्या क्लर्कने अशा गोष्टी केल्या तर आपण समजू शकतो, पण नगरसारख्या महानगरपालिकेचा आयुक्त अशा पद्धतीने हिम्मत करतो. मला वाटतं त्याला राजकीय सपोर्ट तिथल्या स्थानिक
कोणत्या तरी लोकप्रतिनिधीचा असावा असा माझा शंका आहे. दादांच्या 2 आमदारांचं पत्र, शिफारसीचं पत्र या अधिकाऱ्याच्या प्रकरणी त्याच्यानंतर नियुक्ती झाली आहे. आमदार शिफारस करू शकतात. शिफारस करणं एक वेगळा भाग आणि सपोर्ट करणं वेगळा भाग. मला असं वाटतं असा सपोर्ट, राजकीय सपोर्ट दादांचे तिथले स्थानिक आमदार यांचा त्यांना असेल. दानवे साहेब, मुळात प्रश्न असा आहे याच्यामध्ये, एका आयुक्ताने महानगरपालिकेच्या आयुक्ताने रक्कम मागणं आणि त्यांच्यावरती न्याय होणं म्हणजे किती मोठे दाखले आहे त्याला. खरं तर सरकारने आतापर्यंत अशा आयुक्ताला आतापर्यंत निलंबित करायला पाहिजे होतं. तो फरार झाला म्हणजे पोलीस कारवाईपासून तो वाचण्याचा प्रयत्न करतोय. मला वाटतं सरकारने आतापर्यंत या अधिकाऱ्यांना पूर्णपणे निलंबित करायला पाहिजे होतं. मुख्यमंत्री आणि दादा नेहमी बोलतात रोखोक कारवाईसाठी प्रसिद्ध आहेत. अशा प्रकारच्या अधिकाऱ्यांनी लाखाची मागणी करणं, भ्रष्टाचार वाढत चाललेला आहे एकंदरीतच. आणि या अर्थी या अधिकाऱ्यांनाच ऑलरेडी लाखाचे पगार आहेत, तरी पण यांनी लाखाची मागणी करणं किती मोठं बघतो. चूकच आहे ना. आयुक्तासारख्या माणसांनी लाखाची मागणी करणं किंवा अशा सुपर क्लास 1 अधिकाऱ्यांनी अशा प्रकार करणं चूकच आहे. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.